नमस्कार, मी मोहम्मद सिकंदर. हिंद महाराज बातपत्रात स्वागत. बातमी आहे राजकीय क्षेत्रातली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने एमआरएस पक्षाची आज महत्वपूर्ण बैठक कंधार येथे घेण्यात आली. या बैठकीत विविध विषयावर चर्चा करण्यात आली. या बैठकीत येणाऱ्या सर्व निवडणुका महाविकास आघाडी सोबत लढणार असल्याची भूमिका माजी आमदार शंकरराव धोंडगे यांनी जाहीर केली आहे. तर या बैठकीत कलंबर सर्कल मधून शिवराज धोंडगे यांच्या पत्नी सौ पुष्पाताई धोंडगे या निवडणूक लढवणार असल्याची जाहीर करून त्यांच्या उमेदवारीवर जवळपास शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. दादा, आज एमआरएस पक्षाची कंधार येथे बैठक झाली आणि या बैठकीमध्ये तुमच्या मिसेस ची उमेदवारी कलंबर सर्कलमधून जाहीर करण्यात आल्याची बातमी आहे. नेमकं काय आहे? नाही, आज एक आदरणीय शंकरराव धोंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र राज्य समितीच्या कंधार लोहा तालुक्यातील सर्व अण्णाचे जे सहकारी आहेत त्यांची बैठक झाली आणि त्या बैठकीमध्ये आदरणीय शंकरराव धोंडगे यांनी महाविकास आघाडीसोबत जाऊन युती करून निवडणूक लढवावी आणि तिथल्या ज्या कार्यकर्त्यांचा सूर असा होता की बाबा तुमच्या घरचा एक उमेदवार द्यावा कलंबर सर्कलमध्ये. तिथल्या सर्व गावातल्या कार्यकर्त्यांनी म्हणजे बऱ्याचशा कार्यकर्त्यांनी मागणी केली की बाबा शिवराजदादा धोंडगे यांच्या पत्नीला म्हणजे पुष्पा शिवराज धोंडगे यांना उमेदवारी जिल्हा परिषदेची द्यावी, असा एक सर्वसाधारण बैठकीतला सूर होता. म्हणजे कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातीर तुमची उमेदवारी नांदेड जिल्ह्यातील ही तुमची पहिली उमेदवारी म्हणावं लागेल का? नाही, उमेदवारी पहिली नाही, फक्त मागणी झाली. उमेदवारी डिक्लेअर करायचा अधिकार किंवा ते घोषित करायचा अधिकार महाविकास आघाडीसोबत जे घटक पक्षातले लोक आहेत त्या सर्वांना, अण्णा आणि आदरणीय पवारसाहेब असतील, दिलीपदादा धोंडगे असतील, हे चर्चा करून त्यांच्याशी ती जागा कुठल्या ह्याला सोडायची आणि ते अधिकार हे ज्येष्ठांना आहेत. फक्त मागणी झाली आणि आजच्या बैठकीतली ती फक्त मागणी होती. बाकी एमआरएस पक्षाने महाविकास आघाडीसोबत जाण्याचा जो निर्णय घेतलेला आहे या संदर्भामध्ये वरिष्ठांकडे कुणाकडे प्रस्ताव दिलेला आहे का या संदर्भामध्ये? नाही, तो अधिकार सर्वश्रुत तेच सांगतो की बाबा हा अधिकार आदरणीय अण्णांनी दिलीपदादा धोंडगे आणि आदरणीय आमचे ज्येष्ठ नेते दत्ता पवार यांना दिलेला आहे. ते महाविकास आघाडीतल्या लोकांसोबत किंवा त्यांच्या नेत्यासोबत चर्चा करतील आणि मग बाकी पुढील निर्णय घोषित होईल. दादा, आता बघितलं तर आपण जवळपास उमेदवारी जाहीर झाल्यासारखी आहे. येणाऱ्या काळामध्ये निवडणुकीमध्ये तुमचा काय अजेंडा राहणार आहे? जिल्हा परिषद निवडणूक ही ग्रामीण भागातल्या लोकांशी म्हणजे थेट संबंध असतो. रस्ते, वीज, लाईट, पाणी, त्यामुळं ही निवडणूक फार महत्त्वाची मानली जाते. पंचायत राजमधली ही सगळ्यात म्हणजे डायरेक्ट संबंध असतो लोकांचा की तिथं रस्ते, वीज, लाईट, पाणी, सिंचन असेल, याचा थेट संबंध असतो. म्हणून ही निवडणूक महत्त्वाची मानल्या जाते. निवडणुकीमध्ये नेमकं तुम्हाला कुणाचं आव्हान असणार आहे? नाही, आज काही आव्हान वगैरे असं मी कोणालाही काही असं कमी समजणारा कार्यकर्ता नाही. कारण माझे वडील त्या भागामध्ये अण्णांनी कलंबर सर्कलमध्ये आमदार असताना 9 ते 14 मध्ये फार मोठा निधी दिला. माझे बंधू दिलीपदादा धोंडगे यांनी मोठ्या प्रमाणावर विकास कामं केली उपाध्यक्ष असताना. त्यामुळं आव्हान वगैरे असं काही मी समजणार नाही. कारण कोणी विरोधक आपला पुढचा जरी आला विरोधक तरी त्याला आदरानेच म्हणजे हे करणार, असं म्हणजे काही रॅशनल भूमिका अशी काही राहणार नाही. दादा, एक कुटुंबामधला प्रश्न आहे. कारण राजकारण म्हणले की भावाभावाचे वांदे होत असतात. साधी सरपंच पदाची किंवा ग्रामपंचायत सदस्याची जरी निवडणूक असली तर त्या ठिकाणी दोन भावामध्ये वाद निर्माण होतो. तू लढणार की मी लढणार. दिलीपदादा हे कलंबर सर्कलमध्ये निवडून उपाध्यक्ष होते. या असतानाही त्यांच्याऐवजी तुम्हाला उमेदवारी दिली, म्हणजे हा त्यांचा त्याग आहे का, भावावरचं प्रेम? नाही, आम्ही एवढी आमची ट्युनिंग चांगली आहे की तुम्ही नांदेड जिल्ह्यात कुठल्याही नेत्यांच्या मुलापैकी बघलं तर दिलीपदादा आणि शिवराजदादा हे अत्यंत एका मनानं राहतात. आणि मी जाहीर केली, त्यांनी अगोदर बोलल्यानंतर लोकांनी तो सूर केला की बाबा यावेळेस मी आमदारकी लढवलेली आहे. त्याच्यामुळं आणि काँग्रेसच्या आघाडीकडून राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आघाडीकडून विधानसभा लढवली. त्याच्यामुळे दादा, मी आता काही जिल्हा परिषद लढवणार नाही, आता शिवराजदादानंच थांबावं, असा त्यांनी सूचना केली, म्हणजे त्यांनी सूचक झाले.
त्याच्यामुळे वकील साहेबांनी हे कलंब सर्कलमधून चाचपणी केली होती. त्या ठिकाणी त्यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला होता. परंतु ऐनवेळी त्या ठिकाणी त्यांनी सर्कल बदलून पेठवडमध्ये जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. याकडे कसं बघता तुम्ही? नाही, त्याच्याबद्दल तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यांनी कुठं निवडणूक लढवाई हा त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. त्यामुळे त्याबद्दल मी काही बोलणार नाही. भाऊ म्हणून एकमेकांना मदत करणार आहेत का? ते सर्व ज्येष्ठ ठरवतील. अण्णाचा निर्णय आहे तो. आणि सध्या दिवाळी चालू आहे. जनतेला काय शुभेच्छा देणार आहात? लोहा कंधार तालुक्यातील सर्व जनतेस दीपावली निमित्त आमच्या शंकर अण्णा धोंडगे कुटुंबाच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद.